पंकजच्या सारखी मेहंदी कोणीच काढू शकत नाही. कावळीच्या मुळ्या म्हणजे याचा वेल असतो का? एक टाकू का? कुठून? हो ना, धुवून घेतल्या. वास मस्त आहे पण याचा. पूर्ण बारीक नाही होत पण हे टाकायचं याच्यात. चहा जर घेत असले तर चहातही टाकलं तरी चालतं. आता आम्ही काही चहा घेत नाही त्याच्यानं, दुधातच. कावळीच्या मुळ्या टाकल्या होत्या चहामध्ये, दुधामध्ये, चहामध्ये पण टाकतात. तसं पहिलं चहातच टाकतात ते, पण मी चहा बंद केला. त्याच्यानंतर यांना पण कुठेतरी वाटलं की चहा खरंच खराब आहे, तर घरी ते नाही घेत. बाहेर आता कुठे गेल्यानंतर थोडासा आग्रह होतो, तर ते नाही म्हणत, म्हणजे बाहेर घेतात ते. आणि पण घरी चहा बंदच आहे आमच्या, चहा करतच नाही. तर आणि मी बाहेर पण म्हणजे कुठेच नाही घेत. आता 5-6 वर्ष झाली असतील चहा बंदच केला. आणि हिवाळा असला की गुळाचा घेत असते एखाद्या वेळेस, असं वाटतं हिवाळा थंडी असली तर तेव्हा मग घेत असते. तर चहामध्ये टाकतात याचा वेल असतो की झाड असतं ते काही मी पाहिलेलं नाही, पण आमच्या शेतामध्ये आहे म्हणतात. आणि त्याच्यानंतर यांना कुठेतरी दिसले असतील त्यांनी आणल्या. तर अजून 2 आहे, त्यांना आवडतो. आणि वास आहे ना असा एकदम वेगळाच येतो याचा. आता याला काही भागामध्ये वेगवेगळे नावं असू शकतात, नेमकं काय आहे मलाही माहिती नाही. भाजी करायची आहे आज मुंगाची डाळ, कारण पंकज आला आणि पंकजच्या आवडीच्याच भाज्या काही दिवस तरी होती ना. आता तो आहे इथे तोपर्यंत, नंतर तिथे ह्या घरातल्या भाज्या एवढ्या काही करता येत नाही मुलांना. त्याने 1 वर्ष मेस लावली होती पंकजने. आता मेस वगैरे काही नाही आहे, मस्त 3-4 जण आहेत, स्वयंपाक करतात, कसं का असो ना. पण त्याचं म्हणणं आहे की मेसच्या पेक्षा आता जास्त पोट भरतं आणि तब्येत पण त्याची चांगली आहे. मेसवरचं खाऊन तब्येत आणखी म्हणजे आल्यानंतर असं वाटायचं की तिकडे काय काम केलं, इतका खराब होऊन यायचा. मेसचं जेवण होतं तेव्हापर्यंत. पण आता घरी करतात तेव्हापासून तब्येतही चांगली आहे आणि पोट पण भरतं. तर करतात कसे का होणं, पोळ्या भाजी. फ्रीजचे काही भांडे क्लीन करून घेतले. फ्रीज केव्हा क्लीन करायचं असलं की रिकामा असलं तेव्हाच करायचं. आता 2-3 रविवार झाले बाजार काही केलेला नव्हता आणि भाजीपाला काही जास्त नव्हता फ्रीजमध्ये. म्हटलं आता काहीच नाही त्याच्यामध्ये तर क्लीन करून घेऊ. म्हणजे फ्रीज पडून जाऊ शकत नाही. तुम्ही जा सांग, फक्त जात नाही. आता बऱ्याच ताई विचारतील की एवढी मोठी अद्रक कशासाठी आणली,
तर अद्रक आणली शेतामध्ये लावायसाठी. आम्हाला म्हणजे थोडंसं लावून पाहायची आहे, भरपूर नाही लावायची, कारण शेत कसं आहे त्याच्यानुसार ते अद्रक हळदीचं असतं. तर हळद लावली आणि त्यांना हळद लावायची होती. मी म्हटलं त्यांना थोडीशी अद्रक लावू आपण. तर एक जे तास आहे तेवढीच लावायची, जास्त नाही लावायची. तर बेनं विचारलं होतं 1-2 ठिकाणी, तर ते काही मिळालं नाही, म्हणून मग बाजारातून आणली. तर ही पण चांगली आहे आणि थोडीशीच लावून पाहायची जमीन कशी आहे, येते का नाही. कारण एकदमच खूप जर लावली आणि ती जर खालून पूर्ण खाऊन घेतली तर काही फायदा नाही राहणार, म्हणून मग थोडीशी आणली. आता ही आज नाही तर आज तर नाही जाणार, पण उद्या जाते, उद्या परवा आणि लावून येते. आणि बाजारामधून काहीच नाही आणलं, नुसते टमाटे, कारले श्रेयाच्या आवडीचे, आणि वांगे, मिरच्या, गवार, बटाटे, आंबेच आणले, जास्त आंबे आणले. भाजीपाला आणि तसा हिरवा भाजीपाला पावसाळ्यामध्ये पाऊस पडला की खायला नाही पाहिजे, त्याच्यामध्ये सगळे शेदोड असतात. तर कोथिंबीर कालच आणलेली होती, त्यामुळे आज काही आणले नाही. कुठे गेला तो? हो हो हो, हे असं फुल आहे रुईचं. पूर्ण अडचण होती पावसाळ्यात त्याच्या खाली, बाहेर आहे रोडवर. रिचा इकडे आहे. आला का? नुसता एकटा फिरतो, फिरून येतो. काय किडा त्यातलं खातो, फुलातलं. थांबायला उडून याच्यातून त्या बुड्ड्या उडतात. मी पहिले म्हणायचं कशातल्या आहेत त्या, पण बऱ्याच हिच्यातल्या आहे. हे पावसाळ्याची जास्त अडचणच नाही पाहिजे. याची फुलं देवाला नेतात. कुठे रिची? हे पहा, बघा काहीतरी चालू आहे. पाय ना, माती उकरून राहिला. आला आला. कुठे फिरतो हा? काम करायचे ना. अरे काम नाही करू लागत तो. इधर इकडे चल, इधर पकड. घरी कापी दमून आला तो. चल घरात. पांढरी शुभ्र गाय. चल 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 चल. फ्रीज पूर्ण क्लीन झाल्यानंतर खूप छान दिसतं. ते पूर्ण सेट केलं आणि त्याच्यानंतर काल जे व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं मी ब्लाऊजचा गळा, तर तो चालू केला शिवणं. तर पायपिंग वगैरे मी लावत नसते, हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर ते कशा पद्धतीने करायचं, जी सरळ बाजू आहे ब्लाऊज पीसची त्याच्यावर अस्तर ठेवायचं आणि या पद्धतीने गळा पूर्ण शिवून घ्यायचा. तर त्याच्या अगोदर मध्ये एक थोडी जाड टीप टाकली, एकदम फुल याची, कारण ती उसवून टाकायची आहे आपल्याला, कारण कपडा इकडे तिकडे फिरत नाही. तर ते पूर्ण जोडून घेतलं की मधला भाग बरोबर कट करायचा शिलाईच्या आतला. त्यानंतर या पद्धतीने थोडेसे कसे कट मारले की व्यवस्थित दिसतो असा गळा, व्यवस्थित तिरपा तारपा नाही होत थोडा. ती टीप उसवून टाकायची आणि आता सरळ करून घ्यायचं. सरळ केल्यानंतर गळ्याचं जे आहे त्याच्यावर एक परत टीप करून घ्यायची, म्हणजे मग दिसताना व्यवस्थित दिसतं. नाही तर ते थोडंसं कसं फुगल्यासारखं होतं. तिथे सेट करून घेतलं की टीप करून घ्यायची.
आणि त्याच्यानंतर खालची जी बाजू आहे त्याच्यावर पण टीप मारायची आणि त्याच्यानंतर अस्तर पूर्ण जोडून घ्यायचं. सुरुवात मी कधी पण या मागच्या गळ्यापासूनच करत असते. तर या पद्धतीने हा अगदी माझा साधाच गळा असतो, त्याच्यामुळे डिझाईन वगैरे कोणत्याही प्रकारची त्याच्यावर नसते. तर पायपिंग कधीच करत नसते मी. आता तर समोरच्या बाजूला पण पायपिंग करणं पूर्णपणे बंदच केली. ती पायपिंग कधी चांगली बसते, कधी त्याचा कपडाच हे होतो, परत त्याला तुरपाई अस्तर ते सगळंच म्हणजे त्याच्यामुळे बंदच केलं. तर समोरच्या बाजूला जो गळा आहे, गळ्याच्या बाजूला अगोदर सरळ कपड्यावर टीप मारून घेतली. त्याच्यानंतर या पद्धतीने करून त्याला पण असं या पद्धतीने पलटून घ्यायचं. पलटून घेतल्यानंतर टीप मारून घ्यायची. कपडा असा व्यवस्थित करून तिरपा तारपा काहीच होत नाही याने आणि दिसताना पण व्यवस्थित दिसतं. आणि कधी कधी अस्तरचा कपडा खूप कमी असतो तर जे तिरप्या अशा पट्ट्या असतात, कारण पायपिंगला तिरपी पट्टी पाहिजे, तर ती निघत नाही. त्याच्यानंतर पूर्ण शिलाई करून घ्यायची. केल्यानंतर समोरचा गळा या पद्धतीने दिसतो. दिसतानाही चांगला दिसतो आणि व्यवस्थित पण बसतो. आता दुसरी बाजू पण ज्या बाजूने हे केलं त्याच बाजूने, नाही तर ही दोन्ही बाजू सारख्या होऊन जायच्या. तर त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवून दोन्ही बाजू जोडून घेतल्या की या पद्धतीचा गळा हा दिसतो. त्याच्यानंतर दळण वगैरे लावलं आणि कांद्याचं बाहेर ठेवलं, कारण आतमध्ये कांद्याचा वास पण यायला लागला होता आणि खराब पण व्हायला लागले होते ते. तर कांदे ठेवताना हवेशीरच पाहिजे, नाही तर वरच्या पोर्चमध्ये छान हवा लागते. तर तिथे ठेवलं हे परत कांद्याचं. दळण लावल्यावर पीठ आहे अजून शिल्लक, पण आता पावसाच्या दिवसामध्ये शिल्लक पाहिजे, कारण लाईटचं काही खरं नसतं. तर ब्लाऊज जवळपास कंप्लीटच झालेला आहे, फक्त आता जोडायचं बाकी आहे आणि जोडायला काही वेळ नाही लागेल जास्त. तर हे जे आहे पायपिंग केल्यापेक्षा मी याच पद्धतीने करून राहिले. आता याला पण तसंच केलेलं आहे, पायपिंग करणं बंदच केलं. छान बसतो हा इकडा. तर हे आता रात्री जोडेल. त्याच्यानंतर आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. तर अगोदर स्वयंपाक वगैरे करून घेते, त्याच्यानंतर याला काही जास्त वेळ नाही लागत, अगदी 10-15 मिनिटांमध्ये आता होऊन जातं. तर या पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू परत. धन्यवाद. प्रत्येक वेळी मी माझ्या हातानेच मेहंदी काढत होते, पण आता श्रेया काढून राहिली. जरा 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 श्रेया. सुरुवातीला नव्हतं जमत श्रेया, पण आता चांगली मस्त काढून राहिली. हे दाखव. ते काय दाखवलं चाललं. पंकजची प्रोफेशनल मेहंदी. पंकजच्या सारखी मेहंदी कोणीच काढू शकत नाही. काय बरं अजून काय पाहिजे बोटावर. डोळा काढले मोय हा. मला वाटलं का उत्तरच आहे. काय दिसते त्याच्यात शोधणं लागतं काय तरी. मुलांना जर आपण काही करू दिलं नाही तर ते शिकणार नाही. आता मी जर म्हटलं असतं पंकजला की काही नाही काढायची, तू काही चांगले काढणार नाही, किंवा श्रेयाला जर असं म्हटलं असतं तर ती शिकली नसते. तर सुरुवातीची मेहंदी आणि श्रेयाची आताच्या मेहंदीमध्ये खूप फरक पडलेला आहे. खूप छान काढते, व्यवस्थित काढते.